हे आहेत कैलास एस.के. कावळगावकर. जाणून घेऊया यांची माहिती. देगलूर तालुक्यातील कावळगाव येथे एका शेतकरी कुटुंबात 26 मे 1984 जन्म झाला. त्यांनी कावळगाव येथील जिल्हा परिषद व देगलूर नगरपालिकेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण उदगीर व लातूर येथे झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पुणे गाठून पुणे विद्यापीठातून MSW व जर्नलिझम उच्च शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणानंतर पुणे महानगरपालिका अंतर्गत घनकचरा व व्यवस्थापन प्रकल्पावर 6 वर्ष नोकरी केली. त्यानंतर गावाकडील ओढ ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी काहीतरी नवीन करण्याचे ध्यास व स्वप्न उराशी बांधून पुण्यामधील चांगली नोकरी सोडून मागील 10 वर्षापासून देगलूर व परिसरामध्ये शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार तरुण यांच्यासाठी सदैव कार्यरत आहेत. 2010 मध्ये शिक्षण घेत असताना विश्व परिवार या संस्थेची सुरुवात करून शिक्षणाची पायाभूत भरणी केली. यासाठी प्रथम विश्व परिवार संस्थेच्या माध्यमातून शाळा चालू करून समाजातील संवेदनशील व चांगल्या तरुणांचे संघटन उभे करून आपल्या सभोवतालच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर मागील 10 वर्षापासून विश्व व्याख्यानमाला आयोजित करून महाराष्ट्रातील व देशातील अनेक नामवंत मान्यवरांना आणून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत आहेत. तेव्हापासून त्यांच्या पत्नी सौ आम्रपाली मॅडम यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यात पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. सौ आम्रपाली मॅडम हे विश्व परिवार संस्थेचे नाव जिल्ह्यात लौकिक केले व लेंडी प्रकरणाबाबत बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून बऱ्याच मंत्रिमंडळांचा पाठपुरावा केला आहे. तसेच कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व म्हणजे कैलास एस.के. कावळगावकर. आईवडील व 4 भाऊ, वहिनी, बाळगोपाळ असे समृद्ध कुटुंब सदैव कैलास भाऊंच्या पाठीशी भक्कमपणे सोबत असतात. तसेच विशेष म्हणजे कैलास एस.के. यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्यास कुटुंब, गावकरी व मित्रमंडळी यांचे सक्रिय पाठबळ असते. प्रत्येक महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, प्रबोधनात्मक कार्य घेणे हे त्यांच्या गुणशैली आहेत. प्रत्येक गावात, खेड्यापाड्यात समाज प्रबोधन करत राहत आहेत. शेतकरी व रोजगार युवक यांच्या प्रश्नासाठी बऱ्याच नेत्यांची भेटीगाठी घेऊन शेतकरी वर्गाला व नवयुवक वर्गाला एक नवी संकल्पना देण्याचे काम त्यांनी केले आहे. विकलं नाही कधी स्वतःला स्वार्थासाठी आणि झुकलो नाही कधी क्षणभंगुर हव्यासासाठी. नशिबात आयुष्यभर संघर्ष लिहिला असेल तरी चालेल. आयुष्यभर स्वाभिमानाने आणि अभिमानाने संघर्ष करत राहणार. लाख वादळ आली तरी चालतील, पण आता जे ठरवलंय ते
नमस्कार माझ्या सर्व शेतकरी व तरुण बांधवांनो. आज आपल्याशी संवाद साधण्याचं कारण म्हणजे गेल्या 5-6 दिवसापासून शहापूर असेल, करटखेड असेल, मलखेड असेल अशा देगलूर तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. जसे की शहापूरच्या IDFI बँकेने मणगीतल्या काही शेतकऱ्यांना लोक अदालतच्या माध्यमातून कर्ज भरण्याबाबतची नोटीस दिलेली आहे. बल्लूरच्या शेतकऱ्यांची फोन आले होते की बाबा SBI बँकेने त्यांनी उचललेलं जे काही पीक कर्ज आहे ते भरण्याबाबतचे वारंवार मॅनेजरकडून शेतकऱ्यांना पाठपुरावा केला जातोय. अशा सगळ्या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ताच परवाच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे आत्ता सत्तेत बसलेले आहेत त्या सर्व सरकारच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा पद्धतीच्या घोषणा केल्या आणि आता तेच सत्तेत आलेले आहेत. त्यामुळे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर बँका अशा पद्धतीच्या खोडसाळपणा करत असतील तर त्यांना धडा शिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचं मानबिंदू असलेला स्वाभिमानाचा हा क्षण आहे. म्हणजे 19 फेब्रुवारी या दिवशी कुळवाडी भूषण रयतेचे राजे संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदा शेतांची मोजणी करणारा आणि मोजणी केल्यानंतर शेती कर लावणारा हा देशातला एकमेव शेतकरी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी पहिल्यांदा सर्व देगलूरवासियांना आणि माझ्या संबंध देगलूर परिसरातील सर्व जनतेना मी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि भारतीय संविधानाचा दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेला, भारतीय संसदेला किंवा या भारतातल्या प्रमुख नेत्यांना ही संसद सुपूर्द केली होती. तो आजचा महत्वाचा दिवस. या दिवशी खऱ्या अर्थाने या देशामध्ये म्हणजे राजेशाही नष्ट होऊन, याच्या अगोदर जी काही भारतामध्ये राजेशाही होती ती नष्ट होऊन भारतामध्ये लोकशाही आणण्याचा हा आजचा सुवर्ण दिवस आहे. म्हणून 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा होतो. या दिनानेच या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि लोकशाही ही मूल्य दिली. म्हणून आजच्या दिवसाला एक वेगळं महत्व आहे. मी संबंध भारतवासियांना, माझ्या सर्व या देगलूर नांदेड परिसरातील सर्व लोकांना, भारतीयांना मी या संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या मातीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही मूल्य रुजावीत यासाठी आम्ही पूर्वी लढत होतो आणि यापुढेही लढत राहू एवढा निश्चय करतो. ही त्यांची धडपड व शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासाठी केलेले कार्य आहे. असेच त्यांनी आमचे कामे करत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.